नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण चौथी स्कॉलरशिपचं मॅथ्सचं 11वं प्रकरण बघतोय बघा, ज्याचं नाव आहे गुणाकार. 3 अंकी संख्या गुणिले 2 अंकी संख्यांपर्यंतचे उदाहरण आपण पाहतोय. त्यातले कोणते उदाहरण आहे? शाब्दिक उदाहरण आपल्याला याच्यामध्ये दिलेले आहेत. मग त्यातला स्वाध्याय 11.1 किंवा 11.1 ला आपण सुरुवात करू बघा. आज पहिला प्रश्न आहे बघा, 541 गुणिले 4. मग करा बरं. 4 4, 4 चौक 16, अच्छा लाला 1, 4 पंचे 20, 20 आणि 1 21. काय उत्तर आलं? 2164. कोणता पर्याय आहे बघा आपला? दुसरा पर्याय अचूक आहे. दुसरा प्रश्न आहे बघा, त्यामध्ये दिलेला आपल्याला 31,789 गुणिला 0. त्याचं उत्तर किती येईल? मग लक्षात ठेवायचं बघा, नेहमी शून्याने कोणत्याही संख्येला जर का आपण गुणलं तर उत्तर नेहमी काय येते? 0 येते. म्हणजे कितवा पर्याय अचूक आहे आपला? तिसरा पर्याय अचूक आहे. तिसरा प्रश्न आहे बघा, पुढीलपैकी कोणती संख्या 48 व 36 या दोन संख्यांचा गुणाकार आहे? काय दिलेलं आपल्याला? 48 गुणिला काय करायचंय? 36 करायचंय. करा बरं मग. 6 आठे 48, अच्छा लाले 4, 6 चौक 24, 24 आणि 4 28. इथं दिला 1 0, कारण आपण दुसऱ्या घरावर जातोय. 3 आठे 24, अच्छा लाले 2, 3 चौक 12, 12 आणि 2 14. यांची करायची काय? बेरीज. 8 आणि 0 8, 8 आणि 4 12, अच्छा लाला 1, 1 आणि 2 3, 3 आणि 4 7, 1 1, 1728. कितवा पर्याय बघा आपला? पहिला पर्याय अचूक आहे. चौथा प्रश्न आहे बघा, एक गुणाकार दिला आपल्याला 46 गुणिला 20. मग करा बरं. 46 गुणिला 20. काय करणार इथे? एक शून्य आहे इथे, म्हणून शून्य ठेवून दिला आपण उत्तरामध्ये आणि ऋणाने गुणाकार करून घ्या. बे सख 12, अच्छा लाला 1, बेचोक 8, 8 आणि 1 9. काय उत्तर आलं? 920. दुसरा गुणाकार कोणता दिला? 96 गुणिला 20. मग 96 गुणिला किती करायचे आहे? 20. परत एक शून्य होता, शून्याचा शून्य देऊन दिला. बेसख परत 12, अच्छाला 1, बेनाम 18 आणि 1 19. यांच्या गुणाकारांमधला काय सांगितला? फरक काढायला सांगितला. मग एक गुणाकार आला होता 1920, एक आला फक्त 920. फरक म्हणजे काय करायचं आहे? वजाबाकी काढायची आहे. शून्यातनं शून्य गेला तर 0, 2तनं 2 गेले तर 0, 9तनं 9 गेले तर 0, एकाचा 1. 1000 फरक दोघांच्या गुणाकारामध्ये आहे. 1000 कितवा ऑप्शन आहे आपला? चौथा पर्याय अचूक आहे. पाचवा प्रश्न आहे बघा, दोन संख्यांच्या एकक स्थानी समान अंक आहे. दोन संख्या दिल्या आपल्याला, त्यांच्या एकक स्थानी. समजा एक संख्या पकडून चालू आपण 13, दुसरी संख्या पकडून चालू आपण समजा 23. त्यांच्या एकक स्थानी समान अंक आहे बघा. इथे पण 3 होता, इथे पण 3 आहे, बरोबर आहे. त्यांच्या गुणाकाराच्या एकक स्थानी 9 हा अंक असल्यास मग गुणाकाराच्या एकक स्थानी 9 कसा येईल? आपण 13 आणि 23 का घेतले? कारण गुणाकाराच्या शेवटी काय आला पाहिजे आपला? 9 आला पाहिजे एकक स्थानी. कसा? 3 त्रिक काय होतात आपले? 9 होतात. इथे पण 9 येत आहे. तर मग त्या दोन संख्या आपण पकडतोय, त्यांच्या एकक स्थानी कोणता अंक असेल? मग 3 असू शकतो, पण मग आपल्याला 3 पर्यायामध्ये दिलेला नाही. मग अजून कोणाच्या शेवटी 9 येतील बघा बरं. जसं की पहा बरं, 2 गुणिला 2 गेले तर 4 होता, काही येत नाहीये. 3 तर आपल्याला काही ऑप्शन दिलेलाच नाहीये. 4 गुणिला 4 केले तर 16 होतात, हे पण काही येत नाहीये. 5 गुणिला 5 केले तर 25 होतात, हे पण नाहीये, ऑप्शन सुद्धा नाहीये. 6 दिलेला आहे तर 6 गुणिला 6 36 होतात, ह्याच्यात पण येत नाहीये. 7 दिलेला आहे बघा ऑप्शन मध्ये, 7 49 होतात, इथे 9 येतो आहे. म्हणजे कोणता अंक असला पाहिजे तो?
दोघं संख्यांच्या एकक स्थानी जेव्हा हा 7 अंक असेल तेव्हा त्यांच्या गुणाकाराच्या एकक स्थानी कोणता अंक येणार आहे? 9 अंक हा येणार आहे. म्हणून दुसरा पर्याय आपला अचूक पर्याय आहे. 6वा प्रश्न बघा, आल्हादने जो गुण्य मानला तो आर्यनने गुणक म्हणून घेतला. मग 2 विद्यार्थी दिले बघा आपल्याला. एक आहे आल्हाद आणि दुसरा आहे आर्य. त्याने काय केलं? आल्हादने जो गुण्य मानला होता, गुण्य म्हणजे वरची संख्या, त्याला गुणायचा आहे, तो आल्हादने काय घेतला? गुणक म्हणून घेतला. समजा आपण याचा 6 गुण्य पकडू तर याचा 6 गुणक होऊन जाईल. तसंच आर्यनने जो गुण्य घेतला होता, समजा याचा पकडून चालू आपण 5, तर तो ज्याने काय घेतला? गुणक म्हणून घेतला. म्हणजे इथं 5 दोघांचा गुणाकार करायचा आहे. पहा बरं, 6 पंचे 30 आणि 5 सहा परत 30. दोघं ठिकाणी गुणाकार काय येतोय? सारखा येतोय. म्हणजे गुणाकारामध्ये किती फरक पडला? काहीच नाही फरक पडला. म्हणजे काय उत्तर येईल? फरक पडणार नाही. कारण जरी संख्या म्हणजे गुण्य आणि गुणक जरी अदला बदला झाले तरी उत्तर काय येणार आहे? सेमच येणार आहे. 7वा प्रश्न आहे बघा, 309 गुणिले 14 किती येतात? मग करा बरं, 309 गुणिले 14. मग 14 न 126, आजच्याला गेले 12. 14 शून्य शून्य, 12 जसेच तसे म्हणजे 2 परत इथे आला, आजच्याला गेला 1. 14 त्रिक 42, 42 आणि 1 43. काय उत्तर आलं आपलं? 4326. 4326 कोणता पर्याय आपला? 4326 म्हणजे पहिला पर्याय अचूक आहे. पुढे विचारलं, पुढीलपैकी कोणता गुणाकार चुकीचा आहे? कोणता गुणाकार चुकीचा आहे ते पाहायचं आहे. मग पहिले काय दिलं आपल्याला? 208 गुणिला 25. नंतर काय दिला? 376 गुणिला 25. नंतर काय? 112 गुणिला 25. आणि नंतर काय? 148 गुणिला 25. करून पहा बरं. 25 आठे 200, आजच्याला आले 20. 25 शून्य शून्य म्हणजे इथला शून्य इथे येऊन जाईल, आजच्याला आले 2. 25 दुनी 50, 50 आणि 2 किती होतात? 52. पहिला पर्याय तर बरोबर आहे. नंतर 25 सख 150, शून्य आला, आजच्याला आले 15. 25 सात 175, 175 आणि 15 190. इथे शून्य दिला तर आजच्याला परत 19. 25 त्रिक 75, 75 आणि 19 किती होतात? 94. दुसरं सुद्धा बरोबर आहे. नंतर 25 जुनी 50, आजच्याला 5. 25 एक 25 आणि 5 30, आजच्याला 3. 25 एक 25 आणि 3 28. तिसरा सुद्धा बरोबर आहे. म्हणजे चौथं चुकीचं माहितीये. करून बघू आपण. 25 आठे 200, आजच्याला 20. 25 चोक 100 आणि 20 120, आजच्याला आले 12. 25 एक 25 आणि 12 37. मग बघा, चौथा पर्याय जो आहे तो आपला चुकीचा पर्याय आहे आणि चुकीचाच गुणाकार आपल्याला शोधायचा होता, म्हणून योग्य पर्याय आहे चौथा. 9वा प्रश्न बघा, 4 शतकाच्या जागी 4 म्हणजे कसं लिहिता येईल? शतकाच्या जागी 4. मग एककाचं घर देऊन दिलं, दशकाचं घर देऊन दिलं, शतकाच्या जागी किती लिहिले? 4. गुणीला किती आहे? 6 मग पहा बरं, 6 म्हणजे एककाचं घर जसंच तसं. दशकाच्या जागी किती आले? 6. यांचा काय करायचा आहे? गुणाकार करायचा आहे. करा बरं. मग शून्य किती? 1 2 आणि 3 म्हणून 3 शून्य लिहून घ्यायचे. आणि 6 चोक 24. किती उत्तर आलं मग? 24,000. म्हणजेच काय येईल पहा बरं, हे एकक दशक शतकाचं घर सोडलं तर हजारांच्या घरामध्ये काय आहे? 24 आहे. म्हणजे 24 असं उत्तर आपलं येऊ शकते. मग 24 कोणता पर्याय आहे? 24 बघा, 24 तिसरा पर्याय आपला अचूक पर्याय आहे. 10वा प्रश्न आहे बघा,
त्याच्यामध्ये गुणाकार दिला आपल्याला कोणता 234 गुणिला 50 याचा गुणाकार करून घ्या बरं पहिले. इथे शून्य होता म्हणून शून्य. 5 चोक 20 आजच्या आले 2. 5 त्रिक 15 15 आणि 2 17 आजच्या आले 1. 5 दुनी 10 आणि 1 11. आपल्याला काय पाहिजे आहे 11,700 हा गुणाकार. खालीलपैकी ज्या 4 पर्याय दिलेले आहेत त्यांच्यापैकी कोणाचा गुणाकार येईल. मग बघा जर का तुम्ही इथं दुसरं ऑप्शन पाहिलं बाळांनो. दुसऱ्या ऑप्शन मध्ये काय दिलेलं 117 गुणिला 100. याला करून जर का तुम्ही पाहिलं तर पहा बरं 2 शून्य जशीच्या तसे आणि 1 गुणिला 117 म्हणजे 117. दोघं उत्तर काय येत आहे सेम येत आहे. म्हणजेच काय 234 गुणिला 50 याच्या गुणाकार एवढा गुणाकार कोणाचा असेल 117 गुणिला 100 याचा असेल. कितवा पर्याय अचूक आहे आपला दुसरा पर्याय अचूक आहे. 11वा प्रश्न आहे बघा 16 द. 16 द म्हणजे एककाचं घर देऊन दिलं दशकाची जागी किती आहे 16. गुणिला काय आहे 500 म्हणजेच काय एककाचं घर दशकाचं घर शतकाच्या घराच्या जागी काय आहे 5. यांचा काय करायचं आपल्याला गुणाकार करायचा आहे. करा बरं मग किती शून्य 1 2 3 मग 3 शून्य आपण देऊन दिली. आणि काय करायचं 5 सखल 30 आजच्या आले 3 5 1 5 3 8 म्हणजे 80,000 उत्तर येत आपलं. मग 80,000ला आपण 80 ह म्हणू शकतो का हो हजाराच्या घरामध्ये 80 आहे ह म्हणता येईल 80 ह. नंतर 800 श म्हणू शकतो का हो जर का आपण पहिले 3 घर घेतले तर शतकाच्या घरामध्ये 800 श होत आहे. 8,000 द म्हणू शकतो का बरोबर आहे. पहा बरं हे जर का 8,000 तुम्ही घेतले आणि हे एककाचं घर हे काय झालं 8,000 द. आणि चौथा आहे सर्व पर्याय बरोबर आहे. मग सर्वचे सर्व पर्याय आपले अचूक आहेत बरोबर आहे म्हणून चौथा पर्याय बरोबर आहे. 12वा प्रश्न आहे बघा कंसामध्ये दिलेलं 529 गुणिला 3 आणि अधिक परत दिलं 529 गुणिला 7. काय करायचं बघा मग दोघं ठिकाणी 529 आहेत यांना सामायिक काढायचं कॉमन काढायचं. काय आहे 529 सामायिक आले. इथं काय उरलं कंसामध्ये 3 आहेत. इथं काय होतं अधिक होतं आणि इथं काय होतं 7 होतं. मग बघा बरं परत कसं येईल 529 जशीच्या तसे. कंस आहे म्हणजे गुणाकार आहे आणि 3 अधिक 7 म्हणजे किती झाले 10. मग 529 गुणिला 10 कितवा पर्याय आपला चौथा पर्याय जो आहे. 13वा प्रश्न आहे बघा एक गुणाकार दिला आपल्याला कोणता 348 गुणिला 76. त्यामुळे 348 गुणिला 76 काय सांगितलं यांचा गुणाकार करा. करू मग आता बघा 6 आठे 48 आजच्याला 4 6 चोक 24 24 आणि 4 28 परत आजच्याला 2 6 त्रिक 18 18 2 20 इथे शून्य दिला 7 8 56 आजच्याला आले 5 7 चोक 28 28 आणि 5 33 आजच्याला आले परत 3 7 त्रिक 21 आणि 3 24 यांची काय करायची बेरीज करायची. मग 8 8 आणि 6 14 आजच्याला 1 1 आणि 3 4 2 आणि 4 6 इथे आले परत किती तर 2. मग पावर काय संख्या मिळाली आपल्याला 26,448 ही संख्या आपल्याला मिळाली. याच्यात काय सांगितलं यांच्या गुणाकाराच्या शतक स्थानी काय आलेला आहे 4. दशक स्थानी काय आलेला आहे परत 4 यांचा गुणाकार. मग 4 गुणिला 4 म्हणजे 4 चोक किती झाले 16. 16 म्हणजे कितवा पर्याय आपला तिसरा पर्याय अचूक आहे. 14वा प्रश्न आहे बघा 65 दिलेले आहे. इथं एक स्टार दिलेला आपल्याला आणि गुणिला काय तर 1 दिला आणि परत एक स्टार दिला आणि खालती काय अंक दिला आपल्याला 11,169. तर आपल्याला विचारलं स्टारच्या जागी कोणता अंक येईल. मग बघा बरं इथं ज्या एकक स्थानच्या संख्या आहे 2
त्यांचा गुणाकार किती येतोय एकक स्थानी? ते 9 येतोय. असा एक प्रश्न केला बघा आपण. मग पहा बरं, इथं जर का 9 घेतला तर 9 गुणिला 9 किती होता? 81. एक येतो, आपल्याला किती पाहिजे? 9. चालणार नाही काही. 7 घ्या बरं. 7 गुणिला 7 किती होतील? 49. शेवटी 9 येतो, चालू शकतो. नंतर काय? 3 गुणिला 3 केलं तर परत 9, शेवटी 9 होतो, आपण चालू शकतो. आणि 1 गुणिला 1 जर का केलं तर उत्तर काय येते आहे? एकच येते. हा पण काही येणार नाही. म्हणजे दुसरा किंवा तिसरा पर्याय आपला असेल. मग आपल्याला बघा, उत्तर जरा मोठा आहे म्हणजे मोठी संख्या असू शकते. मग 7 घेऊन पाहायचा. टाका बरं किंमत. 6 5 तर होते. इथं काय टाकलं आपण? 7. आणि गुणिला किती? 17. एकाच्या पुढे स्टारच्या जागी परत 7. मग करा बरं. 17 7 119. हातच्या आले 11. 17 5 85. 85 11 96. हातच्या आले 9. 17 102. 102 आणि 9 किती झाले? 111. बरोबर उत्तर येते बघा आपलं. म्हणजे कोणता अंक असला पाहिजे तिथं एकक स्थानी? इथे स्टारच्या जागी 7 हा अंक असला पाहिजे. 15वा प्रश्न आहे बघा. एका संख्येला 12ने गुणण्याऐवजी 16ने गुणले. गुणायचं कितीने होतं? 12ने. त्याच्याऐवजी कितीने गुणलं गेलं? 16. तर गुणाकार कितीने जास्त आला? गुणाकार 60ने जास्त आला. मग काय करायचं अशा उदाहरणामध्ये? 12ने गुणायचं होतं पण 16ने गुणलं गेलं. मग काय करा? 16 याच्यातनं ती 12 जी संख्या आहे ती वजा करा. 16तनं 12 गेले किती उरले? 4. आणि जे पण उत्तर गुणाकाराचं येत होतं, जेवढं जास्त येत होतं त्याला ह्या 4ने काय करा? भाग द्या. काय होईल मग? 4 एके 4. 6तले 4 गेले तर 2. त्याच्यावर उतरवलं आपण 0. 4 पंचे 20. आणि 20तले 20 गेले तर 0. काय उत्तर आलं आपलं? ती संख्या काय असेल? 15 असेल. जेव्हा तिला 12ने गुणण्याऐवजी 16ने जर आपण गुणलं तर उत्तरामध्ये म्हणजे गुणाकारामध्ये 60चा फरक येतोय. म्हणजे गुणाकार 60ने जास्त येतोय. म्हणून ती संख्या कोणती होती? 15. पहिला पर्याय आपला अचूक पर्याय आहे. अशा पद्धतीने मित्रांनो हेही चॅप्टर आपलं संपलेलं आहे. धन्यवाद.